नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके. आणि इथे आपल्या बरोबर आहे प्रियांशी लोके. सो आज आम्ही तिघी आलो आहोत आमच्या पहिल्या लक्झरी ट्रिपवरती आणि ते सुद्धा आलो होते आपल्या तापोळ्यामध्ये. शिंदे साहेबांचं तापोळा आता असं म्हणावं लागेल आणि शिंदे साहेब इकडे ना भरपूरच डेव्हलपमेंट करतायत. 5 वर्षापूर्वी आपण थोडा तापोळ्याला आलो. बरोबर. 5 वर्षात तापोळा एवढं बदललंय. ओके, सो ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आज आपण थांबलो आहेत ना ते शिवसागर ॲग्रो टुरिझममध्ये, तर ते पण खूप बदललं आहे. आपण आलो ना तर त्यावेळी एकदम बजेट स्टे होते, पण आता लक्झरी स्टे आले ते बघा. मस्तपैकी माझ्या मागे तुम्ही जकुझी बघू शकता. ओके, मस्तपैकी जकुझी आहे, प्रायव्हेट पूलवाले पण स्टे आहेत. ओके, आणि बजेट स्टे पण आहेतच आहेत. ओके, आणि जेवणामध्ये पण एवढं वैविध्य आलेलं आहे ना, तर ते सगळं आपण येत्या 2 दिवसामधल्या आपल्या व्लॉग्समध्ये बघणार आहोत. आणि आता इकडे चिवची पण मस्त आंघोळ झाली आहे, आम्ही पण फ्रेश झालो आहे आणि आता मी चाललो ते फिरायला स्ट्रॉबेरी बघायला. स्ट्रॉबेरीचं शेत कसं असतं आणि त्यातून स्ट्रॉबेरी कशी आणली जाते ना, तर चला आधी ब्रेकफास्ट करून घेऊया. तो समोर तुम्हाला दिसतंय ते कोयना बॅकवॉटर. आता मागच्या वेळी आपण आलेलो ना तेव्हा हे कोयना बॅकवॉटरवरती हा जो ब्रिज आहे हा ब्रिज नव्हता, पण बघा इकडे जवळच म्हणजे हा जो समोरचा डोंगर दिसतोय ना त्या डोंगरांच्या पलीकडे शिंदे साहेबांचं गाव आहे. इकडे सातारा आहे, इकडे आजोळ आहे. ओके, सो हा जो भाग आहे हा कुंवर शिंदे साहेबांचं नेटिव्ह प्लेस म्हणू शकतो. आणि एक व्यक्ती इथला जेव्हा मुख्यमंत्री बनतो तेव्हा तो काय डेव्हलपमेंट करतो बघू शकता तुम्ही. इथे मस्तपैकी हा ब्रिज बांधला गेला आहे, कनेक्टिव्हिटी झाली आहे. नाहीतर पूर्वी त्या तिकडच्या गावांना काही कनेक्टिव्हिटी नव्हतीच, पण कनेक्टिव्हिटी करताना पर्यटनाचा पण विचार करण्यात आलेला आहे. आता मधले जे तुम्हाला 2 पोल दिसत आहेत ना हे बघा, तर याच्यामध्ये ना कॅप्सूल लिफ्ट आहे आणि वरती तुम्ही गेलात ना की तुम्हाला 360 व्ह्यू मिळणार आहे. प्लस वरती एक कॅफे पण असणार आहे. तो समथिंग इंटरेस्टिंग इज हॅपनिंग. पण त्याचबरोबर बघा आपलं हे जे शिवसागर ॲग्रो टुरिझम आहे तर हे पण बदललं. आपण लास्ट टाईम आलो तर तिकडे बघा आपले धनावडे सर आता चालले आहेत. ओके, सो ते चालले आहेत आता साताराला. आणि इकडे तुम्ही बघू शकता इथे खाली पहिल्यांदा याच रूम होत्या, तर आता या ज्या लक्झरी रूम्स आहेत तर या आत्ताच क्रिएट झालेल्या आहेत. ओके, सो काल आम्ही आलो ना तेव्हा मस्त आमचं वेलकम झालं. ओके, मस्तपैकी प्रगत लोके सर मस्तपैकी गुलाबाची पाकळ्या वगैरे ठेवून त्यांनी छान स्वागत केलं माझं, प्रेरणाचं, प्रियांशीचं. आणि रूम तर बघाल ना तर एकदम भारी आणि वॉशरूम्स वगैरे एकदम लक्झरी, म्हणजे ज्या प्रकारच्या फॅसिलिटी आपण एखाद्या चांगल्या रिसॉर्टमध्ये एक्सपेक्ट करतो लक्झरी रिसॉर्टमध्ये त्या सगळ्या आहेत. जी प्राइसिंग आहे ना तर त्याच्यामध्ये फूड आणि वॉटर स्पोर्ट्स इन्क्लुडेड आहेत. सो छान ब्रेकफास्ट झाला आहे आणि आता चहा पीत या असा व्ह्यूचा आनंद घेतो आहे. हो बघा आपलं शिवसागर ॲग्रो टुरिझम. आपण एकदम ज्या टॉपच्या जकुझी रूम आहे ना तर त्याच्यामध्ये आहोत आणि त्याच्या खालती ज्या रूम्स आहेत ना तर त्यांना प्रायव्हेट पूल आहे आणि त्याच्याशिवाय खालती इकडे बजेट रूम्स पण आहेत. आणि बघा ना एवढा मस्त असा ॲम्बियन्स आहे. सो बघा मस्तपैकी लालपरी गिरी आहे आणि आता आपण आलो ते एका महाबळेश्वरमधल्या एका ट्रॅडिशनल घरामध्ये. बघा मस्त छान असं कौलारू घर आहे. सो माझा मित्र आहे दिनेश माने, तर त्यांच्या वाईफचे रिलेटिव्ज आहेत आणि इकडे आल्याला त्यांनी बघा स्वागत केलं आहे. ते आपलं मस्तपैकी स्ट्रॉबेरी ज्यूसने असं एकदम थिक स्ट्रॉबेरी ज्यूस. तर आता स्ट्रॉबेरी ज्यूस पिऊया आणि मग जाऊया आपण आपल्या स्ट्रॉबेरीच्या शेतावरती. सो बघा आता आपण आलो ते स्ट्रॉबेरीच्या शेतावरती. तिकडे गाडी मस्तपैकी पार्क केली आहे आणि बघा मस्त वातावरण आहे सगळं असं, चारी बाजूला डोंगर आणि समोरच मस्तपैकी स्ट्रॉबेरीचं शेत. सो बघा इकडे सगळे दिनेश सांगतो वॉटरफॉल आहे ते. ओके, सो पावसाळ्यामध्ये सगळे वॉटरफॉल येतात आणि ही सगळी गव्हाची शेती आहे ना. हॅलो नमस्कार. हाय. सो हेच आहेत, यांचंच आपल्या फार्मवरती आलो होतो आपण अजय दादांच्या. अजय दादा हे काय लावलं? हे कांदा आहे. अच्छा, हा सगळा कांदा लावला आहे. कांदा लावलेला आहे. आता एक 20 दिवसांनी काढली नाही. अच्छा, 20 दिवसांनी येईल का? ओके, आणि ते सगळा गहू आहे का? तो सगळा गहू आहे. अच्छा, ओके. आता गहूची शेती पूर्ण काढलेली आहे. हां, अच्छा, काही लोकांचं भरडून घ्यायचं चाललंय. अच्छा. सो बघा औदुंबराचं झाड. जुनं आहे, जवळजवळ 100 वर्ष झाली. हां, 100 वर्ष जुनं झाड बघा. आणि हे मस्तपैकी शेतावरचं मस्त छोटंसं खोपटं. आता अजय भाऊ आपल्याकडे वाघ बी घेतात का अजून? वाघ येतात, गवे असतात. हां, पण गव्याचं काय करता मग? गव्यासाठी हे कुंपण करतोय जाळीचं. पण त्या ऐकतात का गवे तर केवढे मोठे याला असतात? आम्ही काय केलं सध्या, इलेक्ट्रिक करंट आपला ह्याचा असतो ना. सो बघा स्ट्रॉबेरीच्या शेतात आणि अशी मस्तपैकी स्ट्रॉबेरी. ओके, आणि ओरिजिनल महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी तुम्ही साईज बघू शकता. आता ते म्हणतात ऊन जरा वाढलं आहे तर त्याच्यामुळे आता जरा डाऊन झालेली आहे. आत्ता ऊन वाढलंय त्यामुळे कमी आहे. फेब्रुवारीच्या मध्यानी असतं, जानेवारी फेब्रुवारीला. हे बघा याचा कलर चांगलं असतं. सो बघा शेतावरची फ्रेश स्ट्रॉबेरी. सो या जरा टेस्ट करूया. बघा का भारी गोड आहे. गोड असते, मिडियम साईज गोड असते सगळी.
मोठी असते थोडी जरा हे असते. आणि ॲक्च्युली कसं असतं तुमच्या औषधांच्या ह्याच्यावरती असतं, हां कशी तुम्ही बायोचे प्रॉडक्ट देणार कसले हां. देणार, त्याच्यावर आहे. सो बघा हे आता अजून माने घेऊन आला इकडे. आता मला आठवण येते ती एकच व्यक्तीची, ती म्हणजे शनायाची. सो शनायाला स्ट्रॉबेरी प्रचंड आवडतात. सो US मध्ये ना एक अशी सिस्टीम आहे, तर त्याच्यामध्ये काय करतात की म्हणजे ना फार्मला व्हिजिट केली जाते, स्ट्रॉबेरीच्या फार्मला, आणि त्याच्यासाठी ना एक सर्टन चार्जेस असतात. समजा आता एक चार्जेस असेल 1000 रुपीज ओके, किंवा 700 रुपीज पर पर्सन. आणि त्याच्यामध्ये तुम्ही ना तिथे गेल्यावरती जेवढी तुम्हाला पाहिजे ना तेवढी पोटभर स्ट्रॉबेरी तिथे जाऊन खाऊ शकता. आणि मग तुम्हाला जर घरी घेऊन यायची असेल ओके, तर मग त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतील. पण एकदा तुम्ही 700 पे केले की फार्मवरती जोपर्यंत तुम्ही आहात, जेवढी तुम्हाला खाता येईल तेवढी स्ट्रॉबेरी तुम्ही खाऊ शकता. सो हा एक नवीन प्रकार तिकडे आहे. ओके, सो बघा ना मस्तच सगळी. आता ही जरा पिकलेली आहे. मग पिकलेली कशी कळते पण, म्हणजे जरा कलर चेंज होतो? कलर चेंज होतो जरा. हां बघा हा ही. थोडा हे फिकट असतो, एकदम फुल लाल डार्क असते ना हां ती गोड असते. अच्छा. आणि जास्त मोठी फळ नाही, हां छोटे मिडियम साईज असते फळ गोड. मला असं वाटतं हे सगळ्यांसाठीच लागू आहे. आमच्याकडे आंब्यासाठी पण तेच आहे की मीडियम आणि छोटं फळ Total, असतं हां, हां. तर ते स्वीट असतं आणि खराब पण नाही निघत कधी. खराब नाही पण हे असं स्ट्रॉबेरी कधी खराब निघते का आतून अशी? खराब नाही. तुमच्या औषधाची जर फवारणीला जर तुम्ही टॉनिक वगैरे घेतात ना, हां ते टॉनिक वगैरे घेतलं किंवा जास्त औषधाचं प्रमाण जास्त झालं तर ते होतं. तरच ते होतं. हा, नाही तर नाही. ओके, आणि याची शेल्फ लाईफ किती आहे तरी? आता लाईक आता ही जरा जून व्हायला लागली आहे. हा, ही नाही. आता हे अजून 2 दिवस राहतं, हां पण तोडल्यानंतर त्याचं ते उतरत जातं. अच्छा ओके, जसं सुकते. आपण मनुके कशी करतो हां त्या प्रकारे. अच्छा ओके, हे बघा याची टेस्ट वेगळी आहे. हा, गोड आहे. आणि याची तोडणी कशी डे आफ्टर राहते. 2 दिवसांनी एकदा करावीच लागते. हा, 2 दिवसात नाही करायचं. 2 दिवस. आता तुम्ही औषधांचं कसं ज्याप्रमाणे औषधं सोडत असाल तसे हां 15 दिवसात नाही याला काही ते खाद्य लागतंच. अच्छा ओके. आता कसं उन्हाचा पूर्ण ट्रेस लागतो राहतो, हां त्यामुळं वरनं फवारणी थोडी घ्यायला लागते. अच्छा, उन्हामुळे कडक ऊन आहे हा, त्याच्यामुळे. ऊन असतं मग उन्हाची घ्यायची नाही, संध्याकाळची घ्यायला. याचे सीझन्स किती आहेत स्ट्रॉबेरीचे असं? आता कधी हे स्टार्ट होतं ॲक्च्युली? स्टार्ट आम्ही लागण करताना सप्टेंबरमध्ये करतो. 1.5-2 महिन्याचा अवधी लागतो. अच्छा, नोव्हेंबर पासून पीक यायला सुरुवात होते? 15 पासून सुरुवात होते. अच्छा ओके. आणि म्हणजे बेस्ट टाइम काय आहे म्हणजे आता याचा बेस्ट सीझन? बेस्ट सीझन कसं असतं तुमचं डिसेंबर जानेवारी. हां याच्यामध्ये जास्तीत जास्त. त्याच्यामध्ये प्रोडक्शन तुम्हाला जास्त मिळणार. हां आणि मोस्टली आमचं ह्या टापू आहे इकडं, गुरेगर पासून इकडचा टापू आहे. हां स्ट्रॉबेरीला चांगला अनुकूल राहतो. महाबळेश्वर पासून आमच्या ह्या तळदेवच्या अलीकडे हां हा एरिया एवढा किंवा माचोतर इथल्या भागातली स्ट्रॉबेरी एकदम तुम्हाला गोल्ड राहणार. गोड राहणार ना. ओके, पण ही मुंबईत येते खायला मिळते की काय? मिळते. आता मी ह्या लोकांना पाठवतो. हां 250-300 किलो पाठवला मी. हां ना. ओके, सो तुम्ही बघू शकता. सो कोणाकोणाला हवी आहे महाबळेश्वरची ओरिजिनल अशी स्ट्रॉबेरी तर तुम्ही कमेंट करू शकता. ओके, अजय भाऊंचा नंबर मी तुम्हाला देईन, नाहीतर बघूया, कारण प्रोव्हाइडेड पण तुम्ही मिनिमम 10 किलो मागवली पाहिजे ना. तर तुम्ही अख्ख्या सोसायटीला मागवताय तर ते आपल्याला चांगलं पडेल. पूर्णच्या पूर्ण मोस्टली यांना 20-20 किलोची ऑर्डर देतो. 20-20 किलोची ऑर्डर. हां हे कसं इथून ट्रान्सपोर्टला ह्याला टाकतो, हां. स्वामी ट्रॅव्हल्सला. हां ते घेतात ते. स्वामी ट्रॅव्हल्सला. आणि मग कुठे पण बोरिवली. बोरवले घेतात, ते अंबरनाथला पण घेतात त्याला. हां. अंबरनाथला, डोंबिवली, कल्याणला घेतात. हां सो विद्या, डॉक्टर विद्या पण. अच्छा हां. सो तुम्ही तसं पण करू शकता. आता बघा सगळेजण आपल्या तिकडे फिरतात आणि स्ट्रॉबेरी वेचतात. ओके, तिकडे आपले एकदम प्रोफेशनल व्यक्ती येतात बघा, त्यांनी 2 हात भरून स्ट्रॉबेरी काढलेल्या आहेत. ते बाऊल घ्यायला पाहिजे. हां यस यस यस. बघा हां किती दिवस प्रॅक्टिस चालू आहे? त्यांना प्रॅक्टिस अजून नाहीये. नाही आहे प्रॅक्टिस. तोडताना इथपर्यंत दांडा ठेवायचा आणि तोडायचा असतो पूर्ण. अच्छा, इथपर्यंत दांडा ठेवून ह्यांनी काय काय तोडले असतील ते फळाला धरून, याला जर धरून तोडलं तर तुमचे हाताचे ठसे याला राहणार. ओके. अच्छा, मग ते कसं तोडणार म्हणजे आपण? आम्ही तोडताना ह्याला धरतो. अच्छा हे ओके. तोडून आमच्या हाताला वगैरे असं होतं. हां हे थंडीमध्ये तोडल्यामुळे होतं. हां ओके. अच्छा You cannot match the freshness of this strawberry. हां बघा ना, कलरच बघा ना याचा, जो मला असं वाटतं कॅमेरा जस्टिफाय करतोय की नाही मला माहिती नाही. आणि आता ह्याच्यापेक्षा तुम्हाला कलर तुम्हाला हां जानेवारी फेब्रुवारी मध्येच चांगला. हां ना, जानेवारी फेब्रुवारीमध्ये एकदम. पण हा कलर Properly तर एकदम येणार. बघा ना, याचा कलरच वेगळा आहे ॲक्च्युली. आपल्याकडे जे मिळत आहेत मार्केटमध्ये हा कलर बघा कसा आहे. Just trace हे the तर fresh आता तुम्हाला 2 ते 3 दिवस राहणार, अशी जाशी राहणार. अशी अशी आणि हे राहणार. जे छोटे असतात ना, दिस टेस्ट म्हणजे एकदम स्वीट असतात ते. हां काय, हा बघा छोटा. खरंच एकदमच स्वीट आहे. हे बघा. हो हो हो. स्ट्रॉबेरीच्या शेतात
सो ॲक्च्युली हे ॲडव्हान्टेज आहे जर तुमचे लोकल मित्र असतील तर आम्ही तापोळला येऊन गेलो पण असं स्ट्रॉबेरीच्या शेतात कधी फिरलो नाही आणि अशी ऑथेंटिक माहिती पण नाही मिळाली कधी. सो अजय भाऊ आपल्याला सगळी माहिती देतात. हे बघा. आणि अजय भाऊ यांना पाणी किती फ्रिक्वेंटली द्यावं लागतं मग पाणी मोस्टली आता कसं एक तास द्यायला लागतं जरा त्या दिवसातून? हा दिवसाआड तरी देतो. 2 दिवसातून एकदा? Daily नाही द्यायचं. डेली दिलं तर त्यांची मूळ कुज होते. अच्छा ओके. असं आहे. आणि आता हे एकदा लावलं आता आपण की ते पुढच्या सीझनला उपयोगाचं नाही ना? नाही काही जर व्हेरायटी आहेत ना हां. तर आमच्याकडे M2 ही व्हेरायटी होती. कोणती? M2 हां त्याच्यातलं एक झाड इथं आहे सध्या. हां मी ते खालच्या शेतातून आणून इथे लावले ते आहे सध्या. हां गेली वर्षी हां हां ह्या वर्षी आली नाही ती व्हेरायटी जास्त. हां. पुढच्या वर्षी येणार आहे. अच्छा. हे त्याचं फळ आहे हे M2चं. मग हे काय एकदा लावलं की परत परत येत राहतं? हा येत राहतं पण हे साफ करून लावली सी हे काही शेतकऱ्यांनी केलं ह्या वर्षी आलं नाही म्हणून हां. पण झाली चांगली सक्सेस झाली त्यांची. अच्छा ओके. सो बघा तर ही हे दरवर्षी आता बुकिंग करायला लागते. हां हे इटलीवरनं पण येतात. हां M2 हा ओके. आणि बघा हे M2ची व्हरायटी ओके ही इटलीवरून येते. थोडी अशी घट्ट आहे ना? घट्ट आहे कडक आहे. हां कडक आहे. ही त्याच्यापेक्षा कडक असते. ही कोणती आहे? ही विंटर जाते. सो अशा वेगवेगळ्या जाती आहेत बेसिकली. ओके. सो त्याच्यावरून तुम्हाला कळेल. प्रत्येक व्हेरायटीची प्राइस पण तशीच असते. हां रोप आम्ही ज्यावेळेला घेतो 12 रुपये आणि 15 रुपये असे असतात. हां 8 रुपये 9 रुपये पहिले कसे आम्हाला 4-5 रुपयात मिळायचं पण आता कसं कॉस्टिंग वाढत गेली त्यामुळे आम्ही पण कॉस्टिंग वाढवली हां ओके. कारण तेवढं परवडलं पाहिजे आम्हाला. ही विंटर डाऊन आहे ही थोडीशी आंबट असते. अच्छा ही हा हां पण तुम्हाला ह्याला जर औषध जर प्रॉपरली दिले हां तर ही गोड पण राहते. ओके. आणि मग याची सुरुवातीला आता हा मल्चिंग पेपर वापरला मग याच्या खालती काय आहे? सगळी मातीच आहे का असं? ह्याच्या खाली माती आहे पूर्ण. अच्छा असं बेड बनवता मग तुम्ही? बेड बनवला. आता हे याच्या मुळे आहेत रूट आहेत. हां हे बघा ह्याला खाद्य त्याला टॉनिक लागतं. हां परत तुम्हाला सीवीड वगैरे हे प्रकार असतात हां ते द्यायला लागतात. हां होमिक द्यायला लागतं. ओके. आणि झायटॉनिक हे प्रकार आहे हां हे ह्याच्यात होतात बायोमध्येच येतात सगळे. ओके. सो बरंच आहे गणित म्हणजे पण वर्षातून आता एकच पीक निघतं ना याचं स्ट्रॉबेरीचा? हे स्ट्रॉबेरीचं आम्ही आमच्या इथं महाबळेश्वरचा अर्थ करून त्याच्यावर दिले असतं. हां पण म्हणजे आता सप्टेंबरला तुम्ही लावता हां. नोव्हेंबरपासून पीक यायला ज्याच्याकडे सुरुवात पाणी होते. आहे, हां त्याला तुम्हाला मे महिन्यापर्यंत मिळणार स्ट्रॉबेरी अच्छा मे महिन्यापर्यंत मिळते? मिळणार. अच्छा ओके. पण आता कसं आता ह्या टायमामध्ये फुलाची सेटिंग व्हायला टाइम लागतो. हीट असते ना ती फुलाची सेटिंग फुल धारणा कमी होती. आणि आता जसं आमच्याकडं पाऊस पडायला सुरुवात होते मार्चच्या नंतर एप्रिलला हां आणि थोडं थंड वातावरण होतं हां म्हणजे 20च्या खाली येतं टेम्परेचर हां त्यावेळेला मग ह्याला फुल धारणा व्हायला तयार होते. मग त्यावेळेला औषध रूट वगैरे त्याला काय पाहिजे तेवढी औषध सोडायची हां मग परत ते चालू होतं पण प्रोडक्शन थोडं कमी होतं. प्रोडक्शन मग कुठपर्यंत प्रोडक्शन राहतं मग? आता समजा आता मी हे 3,000 लागण केले हां ह्याला 50 किलो माल तोडत असेल तिथं 10 किलो मिळणार हां 15 किलो एप्रिल मे मध्येपर्यंत. हा मिळणार. आणि मग जूनला तुम्ही काय करता मग? जूनला नंतर पाऊस पडल्यानंतर ते तोडताच येत नाहीत कारण का त्याला पाणी पडून पडून ते फळ खराब होतं. फळं खराब होत राहतात. ओके. आणि मग नंतर मग तुम्ही ते परत काढताय सगळं? हे सोडून देतो प्लॉट. हां हे काही मल्चिंग काढून टाकायची हां त्याच्या आतले लॅटरल असतात हां इनलाईन हां ते काढून घ्यायच्या सगळं हां टोटली हां आणि बांधून ठेवणार. पुढच्या वेळेला दुसरा प्लॉट आता हे गहू वगैरे झाले ना हां हा प्लॉट आता काय करणार आम्ही गहू काढल्यानंतर ट्रॅक्टर बोलवणार हां एक पलटी मारून घेणार नांगरटी करणार हां. मशागत करून ठेवायला लागते त्याला. मग पुढच्या वर्षी इथेच स्ट्रॉबेरी लावणार नाही? नाही नाही त्याच्या आतमध्ये फंगस असतात ना. हां मग लावता येत नाही मग हा ते? प्रकार असतो. हां बुरशीमुळे काय होतं, ह्याचं खोड आहे पूर्ण कुजलं जातं हां असं आहे. आणि मग- आमच्याकडं हां धुकं असल्यामुळं बाष्प असतं त्यामुळे ते मॉइश्चर जास्त पकडतं. ओके. मग पुढच्या वर्षी आता इकडे काय लावणार मग? पुढच्या वर्षी गहू वगैरे करायचं. पुढच्या वर्षी मग एकाड एक वर्ष करावं लागतं काही स्ट्रॉबेरी? लोक काही शेतकरी काय करतात त्यांच्याकडे जागा जास्त आहे ते 1 वर्ष प्लॉट पडून ठेवतात. हां असंच राहील हा एम आता टी? हे करणार काढणार पुढचे नांगरून त्याला नांगरटी पलटी मारणार ट्रॅक्टरने हम्म. आणि तसंच ठेवणार. अच्छा आणि ते पुढच्या वेळेला मग बेड मारणार त्याला. अच्छा. मग तुम्ही त्याच्यामध्ये हा, उपाय म्हणून मग आम्ही काय करतो गहू लावता? हा गहू. आता हे आम्ही काय लोक गांडूळ खत वापरतात काही लोक शेणखत वापरतात. हां तर मी आता शेणखत वापरलं ते अच्छा. आणलं होतं एक हा. ट्रॅक्टरचं अच्छा. तेवढं वापरलं यायला. पण मग ते फंगसला काय ऑप्शन नाही का असं म्हणजे काय करून प्रत्येक वर्षी पीक घेता येईल? महाबळेश्वर हा ठिकाण असं आहे की इथं फंगस राहतच राहतं. राहतच राहता. पावसात जरी आला तर तुम्हाला आमच्या घराच्या आजूबाजूला फंगस म्हणजे घरात जरी आलं तरी तुम्ही कपडा जरी ओला असा ठेवला आणि त्याला पूर्ण ड्राय केला नाही सुकवला नाही हां तर तसंच ठेवला तर त्याला फंगस पकडतेच. बुरशी येणार काळे डाग पडणार ओके. तसं आहे कारण पाऊसच आमचा
250-300 इंचाच्या पुढे जातो. ओके 250 इंचाच्या पुढेच पाऊस असतो. मग पावसाळ्यामध्ये काय करता तुम्ही जनरली? पावसामध्ये काही शेती करत नाहीत. आता जे लोकांची भात शेती आहे ती भात शेती करतात. हां पण आमच्याकडे इकडे आता कोणी करत नाही. गव्हाळ्यांचा त्रास असतो, हां त्यामुळे राखण कोण करणार. राईट राईट. मग पावसाळ्यामध्ये तुमचा प्रोग्राम काय असतो? आमचा काही प्रोग्राम नसतो. पूर्ण फक्त भरलेलं एवढं असतं, पाणी साफसफाई करून ठेवायची, म्हणजे कुठं झाड असेल ते हे करून ठेवायचं व्यवस्थित. हां आणि निसर्गाचा आनंद पावसात घ्यायचा. मग आम्ही काय करतो, सुट्टी मुलांना पडली की आम्ही आपलं पावसात फिरायला कुठेतरी जायचं. हां असं असतं. अरे वा वा या बघा आणि असं देसरला येतात मग दहिसरला जातो, गुजरातला जातो. गुजरातला आता गुजरातला कोणाकडे? बहीण आहे मेवणी आहे. हां माझी मुलगी तिकडे शिक्षणाला. असं शिक्षणाला आणि काय बघा. पण आहे प्रॉफिटेबल स्ट्रॉबेरी? तसं बघायला गेलं तर प्रॉफिटेबल आहे, तुम्ही व्यवस्थित केलं तर. हां, फक्त एक होतो प्रॉब्लेम की पाऊस ज्या वेळेला संपतो आणि आम्ही लागण करायला घेतो तेव्हा काही वेळेला ही जी रोपं असतात हां त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असला तर ती रोपं मरतात. अच्छा कुजून वगैरे फंगस किंवा पाऊस जास्त झाला, लागण केली आणि पाऊस जास्त झाला. मग आता ही रोपं तुम्ही कुठून आणता? आता ही रोपं बाहेरून मागवली जातात, इटली वगैरे. मग आपल्याकडे याचं प्रोडक्शन होत नाही रोपांचं का? इथं आणतात ते. इथं आता मे महिन्यात आणणार. हां इथं वाई ठिकाणी हां. जिथं पाऊस कमी असतो, वाई सर्कलवाडी त्या साईडला, केरगळ मेढा हां त्या साईडला रोपं बनवतात त्याची. ओके म्हणजे आता हे एक रोप आणलं ना ते लावणार हां आणि त्याच्या आजूबाजूला जागा ठेवणार आणि तिथं ते दुसरं रोप हे करून त्याच्यात ग्लासमध्ये हां किंवा पिशवीमध्ये त्याला रोप तयार करतात. ओके ती वेलावर हां. वेल असतं त्याला. आपले प्रोफेशनल स्ट्रॉबेरी पिकर यांनी अजून स्ट्रॉबेरी पिक केलेली आहे. ओके त्यांनी आता हरभरा काढली. म्हणजे बघा इकडे हरभरा आहे, चणा. ओके आणि गव्हाचं शेत बघा का भारी वाटतं असं. आता गहू काढायला झाला ना? काढायला आलाय, राहिलं एकदम. मनुष्यबळ कमी पडतं, हां माणसंही भेटत नाहीत, कारण शेती प्रत्येकाची आहे. हां प्रत्येकाला काढणीचा वेळ एकच असतो. ओके. तुमच्याकडे तर मजुरीचा रेट कसा आहे? मजुरीचा रेट महिलांचा 300 आणि गड्यांचा 700. 700, 300 आणि 700. लेबर सध्या लोकलच आहे ना? लोकल लोकलच आहे ना? ओके. बाहेरचे लोक नाही जास्त मिळत आणि आले तर काय राहतात, काही कोण राहत नाही. अच्छा ओके. कारण इथं याला मेहनत खूप आहे. कारण हे ज्यावेळेला आपण स्ट्रॉबेरी करतो हां त्यावेळेला ह्याची लागण केल्यानंतर हे सगळं हातरून हे केल्यानंतर पूर्ण याला परत बेननी करायला लागते. हां बेननी केल्यानंतर ह्याच्या ह्या मेसाच्या पिना काढायला लागतात हां आणि त्या काढून घ्यायचे आणि परत हे कागद हातरायचा हां. एक साईड, मग त्याला कटिंग करायचा, परत झाकून घ्यायचा. सो लेबर इंटेन्सिव्ह आहे. शेतीतले आमचे असले सहकारी स्ट्रॉबेरी करणारे हां मग एकमेकाला थोडंफार सहकार्य करतात लागण करेपर्यंत. ओके बघा. असं असतं. सो प्रचंड मेहनतीचं काम आहे आणि लेबर इंटेन्सिव्ह आहे. ते काय काढलं आता? अच्छा ही बडीशेप आहे. ओके सो बघा राईट हां. टाईट जस्ट रॉ. ही मधली आहे ती सगळी लसूण आहे. हा, ही सगळी लसूण आहे. ओके 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 बघा हे सगळं लसणाचं झाड आहे. पण लसूण तर आता खाली असेल ना? मग ते काढणार कधी? हे आता नंतर हे आता काढायचे नंतर थोडं एक अजून 15-20 दिवस जातील, 15 दिवस तर जातील. अच्छा मग एकदा लसूण काढून टाकायचे मस्तपैकी. सो कसं वाटलं मस्तपैकी आपलं हे स्ट्रॉबेरीचं सगळं नॉलेज? हो बघा आता पण ना जरा जंगलामध्ये आतमध्ये चाललो आहे, एकदम डेन्स फॉरेस्ट. आता ना इकडे ना जांभळाची झाडं आहेत वगैरे. तर ते दादा सांगत होते आपल्याला की ना इथे बाजूलाच एक मधाचं गाव म्हणून पण आहे मंगर. तर ना आता हा सीझन आहे जिथे जांभळ चालू होतील ना मग त्यानंतर मग जांभळाचा मध मिळतो. ओके सो मधाची पण अशी ना वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स आहेत, क्वालिटी आहे. हे बघा असं वाटतं आता कोकणातच आलो ना परत एकदा. पण इकडची झाडं बघा कशी उंच उंच आहेत. हां आता काय होते, जास्त वर बघितलं ना, वरून हवा आली की ते मोहर पडते, डोळ्यात पडतं. हां का? ओके ओके. पूर्ण फुलं आली त्या हे तर एवढी मोठी आहेत जांभळाची झाडं ही सगळी. मोठी खूप आहेत. बाप एवढं मोठं आहे बघा हे जांभळाचं कसं झाड. नॅचरली थांबवले आहेत ना हे हां तुमचे. याची साईज किती आहेत आता? साईज एवढीच आहे ना, इथले जांभळाची ह्या साईज एवढीच राहते. हां मोठी. ओके हां असं आहे. कारण हे कसं तुम्हाला ह्याला काय खत घातलं काय नाही, हां. पाचोळा कुजलेला असतो सगळा, हां तोच झाडांना मिळतो खायला हां ओके. सो बघा पूर्ण. आणि ह्या टायमात आता जे गरमी असते ना, ह्या टायमात झाडं जमिनीतून पाणी वाढतात फुल. हां मग त्यावेळेला वरती झाडाला पालवी येते. हां ज्यावेळेला पालवी दिसते ना हां. त्यावेळेला लक्षात ठेवायचं की झाड पाणी ओढते जमिनीतून. अच्छा ओके. त्यामुळे आता आपल्याकडे सगळी जमीन ड्राय दिसते. हां हां हां. मग गरमी वाढते. गरमी वाढत आहे राईट. हे बघा पूर्ण जंगलच जंगल. पिशाचा सीझन असतो त्यावेळेला त्याला फुलं येतात. हां त्यावेळेला पिशाचा मध असतो. हां कारवीचं सीझन गेल्या वर्षी होऊन गेलं. हम्म.
त्यावेळेला तो कारवीचा मूद असतो. हा. ती 7 वर्षांनी येते कारवी आणि हां हां variety. बरोबर आहे यस हां ते माहिती आहे ती रतनगडावरती वगैरे पण कारवी फुलते आणि वगैरे जेवढा घास मोठा आहे तेवढे तर कारवी येतात. हां आणि या बघा इकडे सकपा काकांचा राखणदार आणि आता आपण आलो ते गुजबेरीच्या शेतामध्ये ओके हे बघा ही अशी दिसते गुजबेरी ओके सो हे असं माझा भाऊ संजय सकपाळ. ओके असं बघा ही गुजबेरी ओके सो आता हे असं दिसतं बघा असं ना असं असतं त्याच्यातून आता हे काढायचं आणि आता हे ओपन करायचं असं हे बघा माझ्या आतून ही अशी गुजबेरी येते आंबट गोड आंबट तुरट असा प्रकार लागतो. आणि दुसरं अनदर ॲडव्हान्टेज ओके सकपांकडून आपण जर स्ट्रॉबेरी घेतली तर त्याचं ते असेल की तुम्हाला फ्रेश स्ट्रॉबेरी मिळते ओके कारण इथे बघा हे काय करतात की सकाळी 5 वाजता स्ट्रॉबेरी काढतात आणि मग त्यावेळी ती स्वामीची ट्रॅव्हल्स किती वाजता सुटते 9 वाजता सुटते. सकाळी 9ला सुटते सकाळी 9 9:30 सुटते. ओके आणि मग संध्याकाळपर्यंत ती आपल्या मुंबईला येते मग तुम्हाला संध्याकाळपर्यंत एकदम फ्रेश स्ट्रॉबेरी मिळून जाते ओके आणि याच्यामध्ये ते सांगत होते की ना व्हरायटीनुसार रेट डिफर करतात ओके सो ते काय रेट आहेत तर ते तुम्ही सकपा भाऊंना कॉल करा. सो बघा आता अजून एका स्पॉटला आलो आहे सो अजय दादा आहेत तर त्यांची इकडे पण काही जमीन आहे तिकडे बघा ना स्ट्रॉबेरीचे मळे आहेत आणि तो जो एंड पॉईंट दिसतो बघा इथे खोपट दिसतं त्याच्या पुढे आणि तिथून काय व्ह्यू दिसत असेल बघा ना असं आपल्या सह्याद्री माउंटनचा आणि सनसेट तर काय भारी दिसत असेल. सो बघू येऊ कधीतरी आपण सनसेटला पण आता जरा दुपारचं ऊन जास्त वरती आलेलं आहे त्यामुळे चिवला घेऊन आता फटाफट जाऊया ते रिसॉर्टला. सो बॅक टू आमच्या रिसॉर्टला आता परत आलेलो आणि काय भारी वाटतं बघा ना जरा थांबलो आहे अलीकडेच आणि इथून तुम्हाला रिसॉर्ट दाखवतो आहे मग तुम्हाला कंप्लीट आयडिया येईल की केवढं मोठं रिसॉर्ट आहे. वरती तुम्ही बघू शकता 5 जकुजीच्या रूम आहेत आणि खालती जवळपास 8 आहेत ना तर त्या प्रायव्हेट स्विमिंग पूलच्या रूम आहेत आणि त्याच्या खालती बजेट रूम आहेत आणि इकडे काही म्हणजे तुम्ही ग्रुपने येणार असाल आणि तुम्हाला बजेटमध्ये हवं असेल तर त्या पण रूम्स आहेत ओके. सो आता आपण परत एकदा आलो होते शिवसागर ॲग्रो टुरिझममध्ये आणि दुपारचा व्ह्यू बघा बाहेरून आहे पण आपण मस्तपैकी आता चिल करणार आहोत. इकडे माझा जकुझी आता भरतो आहे ओके सो एकदा जकुझी भरल्यानंतर मस्त मजा येते ओके. सो तिकडे प्रेरणा आणि चिऊ पण गप्पा मारतात आजी लोकांबरोबर ओके. सो त्यांचा गप्पा मारणं चालू आहे तिकडे ओके. सो आता जरा रिलॅक्स आता आम्ही कुठे जाणार नाही आहोत ओके. सो आत्ता फक्त प्रॉपर्टीवरतीच राहणार आहोत. जकुझीमध्ये एन्जॉय करायची वेळ आलेली आहे जरा भरून होते आणि याच्यामध्ये कसं माहिती आहे थंड पाणी पण आहे आणि गरम पाणी पण आहे. सो हे जे इकडचं लेफ्टचं नॉब आहे ना ते थंड पाण्याचं आहे मधलं गरम पाण्याचं आहे आणि हे इकडे शॉवरचं आहे तर शॉवर पण घेऊ शकतात आणि बाकी जकुझीची बटणं आहेत ही लेवलचं आहे आणि हे स्टार्ट करायचं आहे. सो बघा आज आपल्याकडे मस्तपैकी स्ट्रॉबेरी पण आहेत. सो जकुझी आता आपला फुल होत आलेला आहे आणि त्याच्याशिवाय इकडे मस्तपैकी स्टार्टर आले आहेत आणि छानपैकी प्रेरणाने फ्रेंच फ्राईज मागवले आहेत आणि पनीर चिली. इकडे पनीर भुर्जी आहे मस्तपैकी डाळ तडका राईस आणि चपाती आणि त्याच्याशिवाय टेबलवरती अशा टपुऱ्या फ्रेश स्ट्रॉबेरीज. अजून काय पाहिजे सांगा ना असं मस्तपैकी वातावरण. सो आता मी जरा जकुझीमध्ये चिल करणार आहे आणि प्रेरणाला जरा भूक लागली आहे कारण प्रेरणाला सध्या सगळं वेळच्या वेळी करावं लागतं ओके. सो सगळ्याच गोष्टी आहेत जेवण घेते प्रेरणा ओके. मी जरा आता चिल करेन ओके. मस्तपैकी स्टार्टर्स आलेले आहेत आणि जकुझी पण. सो आता वेळ झाली आहे ती संध्याकाळची आणि बघा ना मस्तपैकी सगळे एक धोक्याची चादर पसरली आहे पूर्णपणे या तापोळ्या व्हॅलीमध्ये म्हणू शकता तुम्ही आणि आता थंडी पडायला लागली आहे ओके. सो प्लेझंट वातावरण झालं आहे. सो संध्याकाळ म्हटलं ना आता पटकन झाली एकदम आणि बघा ना रात्रीच्या लाईट्स पण ऑन झाल्यात आणि इकडे आम्ही मस्तपैकी मागवली ती गरमागरम भजी आणि ब्लॅक टी. सो आता दिवस एंड होतो आहे आणि काय मस्त वातावरण आहे बघा एकदम छान शांतता. तिकडे दूरवर असं आपलं कोयना बॅकवॉटर मस्त जेवण मागवलं आहे. आता आम्ही एकदम सिम्पल साधं जेवण मागवलं आहे दाल फ्राय राईस आणि पापड लोणचं ओके. सो असं आणि आता जरा प्रेरणा आणि चिव पण मस्तपैकी रिलॅक्स करतात आणि मला असं वाटतं आजचा दिवस आज आपण असाच एंड करूया आणि तुम्ही पण बघा जर असं एकदम रिलॅक्स ट्रिप प्लॅन करताय म्हणजे जर तुम्ही शिवसागर ॲग्रो टुरिझमला येता ना तर तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारे एन्जॉय करू शकता. जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करायचं तर इथेच राहा. बघितलं ते मस्त क्वालिटी जेवण मिळतं आहे जकुझी आहे मस्त असा व्ह्यू आहे आणि ती पण तुम्ही करू शकता किंवा तुम्ही आजूबाजूची बरीच ठिकाणं आहेत जसं आता आम्ही आज स्ट्रॉबेरी फार्मला गेलो तर ते एक्सप्लोर करू शकता किंवा तिथे एक विज्ञानगड आहे तर तिकडे पण तुम्ही जाऊ शकता
किंवा तुम्ही बोटिंगचा पण आनंद घेऊ शकता. आता इकडे जे पॅकेज मिळतं त्याच्यामध्ये बोटिंग इन्क्लुडेड आहे. ओके, सो बोट सफारी म्हणा, कायाकिंग म्हणा. तर लास्ट टाईम आम्ही आलेलो होतो तेव्हा आम्ही बोटिंग आणि कायाकिंग केली. आता आमच्याकडे चिऊ आहे तर त्याच्यामुळे आम्ही यावी ते वॉटर स्पोर्ट्स अवॉइड करतो. बट दॅट्स अप टू यू. ओके, तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचा पण आनंद घेऊ शकता मस्तपैकी. तुमची मुलं जर मोठी असतील तर, किंवा जर तुम्ही ॲज अ कपल म्हणून येत आहे वगैरे. सो इथे मल्टिपल ऑप्शन्स आहेत आणि प्रत्येक सीझनला तापोळा वेगळा आहे. पावसाळ्यातलं वेगळं आहे, हिवाळ्यातलं वेगळं आहे आणि उन्हाळ्यातलं पण वेगळं आहे. ओके, सो आता मुंबईमध्ये प्रचंड हीट आहे, पण आता इथे एवढं छान प्लेझंट वातावरण आलं तर तुम्ही आता इथे मस्तपैकी ट्रिप प्लॅन करू शकता. तर या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.